शिवसेनेच्या माध्यमातून गेली सतत 29 वर्ष ॲक्च्युली शिबिर चालू झाल्याला 30 वर्ष झाली. मध्ये 1 वर्ष गॅप पडला होता. ज्यावेळेस धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांनी ठाण्याला 31ला म्हणजे 31 जानेवारीला जे पहिलं शिबिर चालू केलं, त्याच्यानंतर आलेला लगेचच रविवार तिथपासून हे रक्तदान सतत चालू आहे. रक्तदान शिबिर दिघे साहेब स्वतः ह्या शिबिरासाठी यायचे आणि त्यांच्या प्रेरणेनंच हे शिबिर आतापर्यंत चालू राहिलेलं आहे. त्यांनी तेव्हा एकदा सांगितलं होतं की बाबा हे शिबिर सतत चालू ठेवाल की मग किती दिवस करणार. तर मग आम्ही दिघे साहेब समोर असताना आपल्या तोंडातून शब्द फुटत नाही, पण मग आम्ही बोलताना बोललो की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हे चालू राहणार. त्या पद्धतीने हे शिबिर सतत चालू ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे. परिसरातील नागरिक या शिबिरासाठी आवर्जून रक्तदान करत असतात. मला वाटतं आता 1 वाजला आहे 45 ते 46 बॉटलच्या वर झालेलं आहे. 11 वाजता सुरू झालेलं आहे. म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये आणि वर आता तुम्ही जाऊन आला असेल तर वर रक्तदात्यांची गर्दी पडलेली आहे. आणि ह्या शिबिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये म्हणा, मलंगड पट्ट्यात म्हणा, पूर्ण कल्याण पश्चिममध्ये ह्या उंबडे कोलिवली शाखेच्या माध्यमातूनच ब्लड दिलं जातं. जो गोरगरीब गरजू येतो त्याला ब्लड कसं देता येईल, कारण त्याची आता जे महागाईच्या याच्यामध्ये ब्लड घेण्याची ऐपत नसते. आणि मग अशा व्यक्तीला आम्ही पूर्ण हे करून चौकशी करून ते ब्लडचं हे करत असतो. याच्यात आनंद एवढाच आहे की आपण जे आता बॉटल जमा होतात, आणि एक वैशिष्ट्य असं आहे की जेवढ्या बॉटल जमा होतात आजच्या दिवसाला तेवढ्या बॉटल ह्या 5-6 महिन्यातच ते कार्ड संपतात. कारण आता सगळ्यांना माहीत पडल्यामुळे सगळेजण आमच्या शाखेकडे धाव घेत असतात आणि आम्हीसुद्धा त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आमची एक फील्ड अशी पण असते की अचानक कुठे काय घटना घडली, म्हणजे एखादा मोठा ॲक्सिडेंट झाला, एखादा मोठं काय हे झालं, तर बऱ्याचशा ब्लड बँकेकडून आम्हाला विचारणा करण्यात येते की तुम्ही ब्लड डोनेट करतात का. आमची जवळजवळ 25 मुलांची टीम ही कुठल्याही क्षणी रक्तदान करण्यासाठी तयार असते. त्यामुळे अशा घटनांमध्ये सुद्धा आम्ही पुढाकार घेत असतो. एक मनस्वी आनंद होतो की ज्या आनंद दिघे साहेबांनी, ज्यांच्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे, त्यांच्या प्रेरणेने हे शिबिर चालू झालेलं आहे आणि जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत हे शिबिर चालूच राहणार आहे.